नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा यावा व उष्णता कमी व्हावी यासाठी विविध प्रकारची थंडगार सरबते आणि लस्सी यांचे सेवन आपण करतच असतो. तर आज आपण फक्त 5 मिनिटात तयार होणारी झटपट मँगो लस्सी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. जर रेसिपी तुम्हाला आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट मँगो लस्सी बनवायला सुरुवात करूया. थंडगार मँगो लस्सी बनवण्यासाठी इथे मी 2 हापूस आंब्याचा गर अशा प्रकारे काढून घेतला आहे. त्याबरोबरच अर्धा लिटर घट्टसर दही घेतली आहे. त्याबरोबरच अर्धा वाटी इथे मी साखर घेतली आहे आणि आईस क्यूब गरजेनुसार इथे वापरायचे आहेत. आईस क्यूब जर वापरायचे नसतील तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता. त्यामुळे लस्सी पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून इथे मी आईस क्यूब वापरले आहेत. आता लगेचच आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालूया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण अर्धा लिटर जे घट्टसर दही घेतले आहे ते आता आपण घालूया. त्याबरोबरच एक एक करून आपण जिन्नस त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर जो आपण मँगो पल्प घेतला आहे तो आता आपण सर्वच्या सर्व आता ह्या मिश्रणात घालणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी साखरही त्यामध्ये घालायची आहे. आंब्याच्या गोडीनुसार इथे साखरेचा वापर करायचा आहे. इथे मी अर्धी वाटी साखर घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यावर त्यामध्ये गरजेनुसार आईस क्यूबही घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया, म्हणजे आपली घट्टसर अशी मँगो लस्सी पूर्णपणे तयार होईल. आपण पाहू शकता थंडगार मँगो लस्सी पूर्णपणे तयार झाली आहे आणि रंगही किती सुरेख आला आहे. आता लगेचच ती आपण सर्व करूया. त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले आहेत. त्यात आपण लस्सी अशा प्रकारे ओतूया. त्यानंतर त्यावर आपल्याला आवश्यकतेनुसार आंब्याचे अशा प्रकारे बारीक काप घालायचे आहेत. त्यानंतर वरून पुदिन्याचे पानाने अशा प्रकारे गार्निशिंग करायचे आहे. अशा प्रकारे तयार झाली थंडगार अशी मँगो लस्सी. जर आंब्याचा गर काढलेला असेल तर फक्त 2 मिनिटात ही लस्सी तयार होते. शिवाय प्यायला अप्रतिम अशी लागते. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या उन्हाळ्यात थंडगार लस्सी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच थंडगार रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.